स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की अनुरेखक जे पद आहे त्या अनुरेखक पदावर, ज्याला आपण अनुरेखकला ट्रेसर जे म्हणतो, त्या ट्रेसर पदावर जे आहे ते कोर्ट केस पडलेली आहे का, ही बातमी खरी आहे की खोटी आहे। ठीक आहे, तर मित्रांनो सोबतच आपल्याला बघायचं, जर कोर्ट केस पडली असेल तर आता या भरतीला पुढे किती वेळ लागणार आहे, म्हणजे जे जॉईनिंग लेटर आहे ते येणार आहे की नाही, किंवा कोर्टाचं काय म्हणणं राहणार आहे त्याच्यावर सर्व डिपेंड राहणार आहे का। तर या सगळ्या गोष्टींचा आणि या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला याच्यातून घ्यायचे आहे। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता, काल आपल्याला एक मेसेज आलेला होता की अनुरेखक पदावर सिव्हिल ड्राफ्टमन आर्किटेक्चरवाल्या मुलांनी कोर्टात केस केली म्हणते, ते खरं आहे काय। तर मित्रांनो, माहिती जर आपली काल घेण्याचा प्रयत्न केला तर त्या माहितीतून आपल्याला मिळाली आहे की जे कोर्ट केस आहे ती म्हणजे खरी आहे, कोर्टामध्ये केस करण्यात आलेली आहे, परंतु पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळालेली नाही। त्याचा आपला प्रयत्न चालू आहे इन्फॉर्मेशन घेण्याचा। तर मित्रांनो, सांगायचं एवढं की जे कोर्टात केस केली आहे त्याची बातमी खरी असल्याचा जे आहे तो आपल्याला आढावा मिळालेला आहे, परंतु कोणत्या कारणासाठी केला आहे ते आता आपल्याला व्हिडिओमधून बघायचं आहे। ठीक आहे, जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगत आहे। चला तर बघूया। मित्रांनो, काही मॅसेजसुद्धा आपल्याला काल आलेले होते चॅनलवरती। तर यांचं म्हणणं होतं की सर, अनुरेखक या पदावर कोर्ट केस बातमी खरी आहे काय। तर काल आपण जी इन्फॉर्मेशन घेतली, जी माहिती आपल्याला मिळाली, वरवर माहिती मिळाली असली तरी जी कोर्ट केस आहे ती पडलेली आहे आणि त्याची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे की कोर्टामध्ये जे केस आहे अनुरेखक ट्रेसरच्या बारात पडलेली आहे। ठीक आहे, तर मी त्यांना रिप्लाय दिला वाटत तर आहे, परंतु पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन मी उद्याला सांगणार होतो, तर आज मी तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। ठीक आहे, यांचं म्हणणं आहे की सर, मी काल WRD ऑफिस पुण्याला गेलो होतो, पण त्यांनी अशी काही माहिती दिली नाही, ईमेल यायला 2 दिवस लागेल असे सांगितले होते। ठीक आहे, तर बघूया मित्रांनो, कारण की माहिती जी मिळाली आहे त्याच्यानुसार तर कोर्ट केस तर पडलेली आहे, परंतु नेमकी भानगड काय आहे ते अजूनपर्यंत क्लिअर झालेली नाही की। ठीक आहे, तर जेव्हा या कोर्ट केसची हिअरिंग होईल त्या हिअरिंगलाच आपल्याला समजण्यात येईल की नेमकं कशाच्या बारात जे आहे ते कोर्ट केस टाकण्यात आलेले आहे, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी कोर्ट केस टाकलेली असेल त्यांना त्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आहे। ठीक आहे, तर आता यांचं असं म्हणणं आहे की सर, त्या मुलांनी जर केस टाकलेली असेल तर त्या मुलांनी जे जॉईनिंग मिळेल किंवा ज्यांना जॉईनिंगचे ऑर्डर येणार आहे त्यांचं काय होणार आहे। तर सर, जर त्या मुलांनी केस केली असेल तर लागलेल्या मुलांनी काय करायचं। तर मित्रांनो, लागलेल्या मुलांना काहीच करायची आवश्यकता नाही, जे काही करणार आहे ते कोर्ट करणार आहे। ठीक आहे, अगोदर कोर्टाची हिअरिंग होऊ द्या, हिअरिंगमध्ये कोर्ट काय म्हणते ते बघूया। अगोदर जे आहे ते हिअरिंग होणे महत्त्वाचं आहे। आता कोर्टात केस केल्यानंतर अगोदर पहिली हिअरिंग होऊ द्या। ठीक आहे, पहिली हिअरिंग झाल्यानंतर तुम्हाला सगळं क्लिअर होणार आहे की कोर्ट केस कशाबद्दल करण्यात आलेली आहे। जी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी सांगत आहे की कोर्ट केस कशासाठी करण्यात आलेली आहे। ठीक आहे, ज्या जागा निघालेल्या होत्या त्या जागेच्यानुसार तुम्ही ते बघू शकता, प्रत्येक पदासाठी पात्रता काय असणार आहे ते आपल्याला रिक्रुटमेंटमध्ये देण्यात आलेलं होतं। ठीक आहे, अशातच एक जे अनुरेखक पद आहे, ट्रेसरचं जे पद आहे त्याच्याकरता जी पात्रता होती ते आता बघूया। 9व्या नंबरला जे पद आहे बघा, अनुरेखक, तर याच्यामध्ये काय पात्रता त्यांनी मागितलेली होती आणि कोर्ट केसची भानगड काय ते आता आपण समजून घेऊया। ठीक आहे, तर याच्यामध्ये मित्रांनो पहिला पॉईंट आहे की ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। ठीक आहे, म्हणजे 10वीचे जे परीक्षा उत्तीर्ण असेल ते, आणि सोबतच त्यांना ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा आरेखक स्थापत्य हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे। ठीक आहे, ज्यांनी शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा म्हणजे ITIचा आरेखक स्थापत्य म्हणजे ड्राफ्टमनशिप हा अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे असे, किंवा शासन मान्यता प्राप्त कला किंवा रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केलेली असणे गरजेचे आहे। ठीक आहे, आता मित्रांनो याच्यामध्ये 2 तुम्हाला पात्रता मागण्यात आल्या होत्या। एक होती तुम्हाला 10वी कंपल्सरी लागणार आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ITI जे आहे ते ITI पास पाहिजे ड्राफ्टमन सिव्हिलमध्ये, त्याच्यामध्ये क्लिअरली दिलेलं आहे। ठीक आहे, आता ITI पास विद्यार्थी जे आहे ते डिप्लोमा धारक असतात का, तर मित्रांनो तो एक सर्टिफिकेट कोर्स आहे ITIचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअरली दिलेला आहे, त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना अलोक करायला पाहिजे। ठीक आहे, आणि दुसरी जी पात्रता शासन मान्यता प्राप्त कला किंवा रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण केलेली असणे। ठीक आहे, कला शिक्षक पदविका धारण केलेली असणे म्हणजे डिप्लोमा पाहिजे आहे। ठीक आहे, तर आता याच्यामध्ये असा तुम्हाला प्रश्न येईल की जर सर डिप्लोमा नसेल आणि डिग्री असेल तरी त्यांना अलो केलं जाईल का। तर मित्रांनो, आता याच्यामध्ये RRमध्ये दिलेल्या पात्रतेनुसार ही पात्रता मागितलेली आहे। तर डिग्रीचा हा कोर्स आहे जो डिप्लोम्याच्या वरचा असतो, परंतु आता इनडायरेक्ट डिग्रीचा सुद्धा काही भानगड असतात, तर त्याच्यानंतर आपल्याला बघावं लागणार आहे की नेमकी भानगड काय। आता जी केस टाकलेली आहे ते आर्किटेक्चर
वाल्या मुलांनी टाकलेली आहे, ज्या ड्राफ्टमन सिव्हिल आर्किटेक्चरवाल्या मुलांनी. ठीक आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण बघूया. पात्रता तुम्हाला समजलीच असेल. एक तर 10वी पास कंपल्सरी पाहिजे आणि त्याच्यानंतर ITI मध्ये तुम्हाला ड्राफ्टमन सिव्हिल हा कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा शासन मान्यता प्राप्त रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका धारण करणे आवश्यक आहे. ठीक आहे. ही पात्रता आहे. भरपूर मुलांचे प्रश्न पण आहे सर आपल्या व्हिडिओला की GD 8 हा डिप्लोमा चालेल का, किंवा ATD हा डिप्लोमा चालेल का. आता GD 8 म्हणजे काय होतं मित्रांनो, तर गव्हर्नमेंट डिप्लोमा इन आर्ट हा होतो, आणि ATDचा लॉंग फॉर्म जो होतो आर्ट टीचिंग डिप्लोमा होता. तर हा चालणार आहे का, तर याच्याबद्दल सुद्धा भरपूर लोकांमध्ये संभ्रम आहे. ते सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे, कारण की याच्या अगोदर जे डिस्क्वालिफाय केलेले कॅन्डिडेट आहेत ते डिस्क्वालिफाय केलेले कॅन्डिडेट कोणत्या कारणासाठी केलेले आहेत ते आता आपण बघा. कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र म्हणजे डिस्क्वालिफाय ठरलेल्या उमेदवारांची यादी. पदाचं नाव काय, अनुरेखक आहे, ट्रेसर आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थी कोणत्या कारणासाठी अपात्र केलेले होते. थोडंसं ब्लर दिसणार आहे तुम्हाला, कारण की ही जे प्रिंट आहे व्यवस्थित आलेली नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे अदर बॅकवर्ड क्लासमधनं दिव्यांग कॅन्डिडेट होते आणि यांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे. तर कशा कारणासाठी डिस्क्वालिफाय केलेलं आहे, तर एज्युकेशन क्वालिफिकेशन नॉट फाउंड ॲज पर RR. ठीक आहे. म्हणजे RR नुसार रिक्रुटमेंट रूलनुसार यांचं जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते रूलमध्ये बसत नाही असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. नंतर दुसऱ्या नंबरला बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट फाउंड ॲज पर RR प्रोसेस आर्किटेक्चर असिस्टंट सर्टिफिकेट. ठीक आहे. तर आर्किटेक्चर असिस्टंट सर्टिफिकेट करता यांना जे आहे ते आपलं दिलेलं नसल्यामुळे डिस्क्वालिफाय केलेलं आहे. याच्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट फाउंड फॉर RR म्हणजे RR नुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन नाही असं यांचं म्हणणं आहे. जवळपास सगळ्यांनाच जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनमुळे काढण्यात आलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर बघू शकता एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट फाउंड ॲज पर RR प्रोसेस आर्किटेक्चर ड्राफ्टमन डिप्लोमा. त्याच्यानंतर मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन नॉट फाउंड फॉर RR. तर तुम्ही बघू शकता सगळ्यांनाच जे आहे ते जवळपास एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी काढण्यात आलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला जानकारी अशी मिळाली आहे की ज्या विद्यार्थ्यांना एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी काढण्यात आलेलं आहे याच्यामध्ये ITI धारक विद्यार्थीसुद्धा आहेत अशी इन्फॉर्मेशन मिळाली आहे, किंवा आर्किटेक्चरचे विद्यार्थी आहे त्यांनी जी आहे ती केस केलेली आहे असे म्हणत आहे. ठीक आहे. असं कळलेलं आहे. आता पूर्ण जानकारी कोणाकडे असेल तर तुम्ही प्लीज जे व्हिडिओची कमेंट आहे तिथे म्हणजे शेअर करू शकता. तुम्हाला जर केसची काही पूर्वकल्पना असेल की कशासाठी केस करण्यात आलेली आहे, नाहीतर मग आपल्याला जे आहे ते कोर्ट केसची तारीखची वाट बघावी लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता मित्रांनो एज्युकेशन क्वालिफिकेशनसाठी ही केस आहे, बरोबर आहे. आर्किटेक्चर ड्राफ्टमन सिव्हिलवाल्यांनी ही केस केलेली असं कळलेलं आहे, परंतु नेमके त्यांचे पॉईंट काय आहे, काय मागणं आहे हे आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे, परंतु ते आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. ठीक आहे. तर आता जशी माझ्याकडे अपडेट माहिती येईल तसं मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून सांगत चालेल. ठीक आहे. त्याच्या अगोदर पुन्हा काही पॉईंट आपल्याला क्लिअर करून घ्यायचे आहे व्हिडिओच्या माध्यमातून, ते बघूया. मित्रांनो पदवी म्हणजे आणि डिग्री म्हणजे, पदवी म्हणजे डिग्री आणि डिग्री म्हणजे पदवी, आणि पदविका म्हणजे डिप्लोमा आणि डिप्लोमा म्हणजे पदविका. आता याच्यामध्ये फरक काय आहे ते आपण बघून घेऊया. डिप्लोमा कशाला म्हणतो आपण, तर डिप्लोमा किंवा पदविका म्हणजे एखाद्या शैक्षणिक संस्थेने एखादा विशिष्ट अभ्यासक्रम पूर्ण केल्याप्रित्यर्थ दिलेलं प्रमाणपत्र, त्याला आपण डिप्लोमा म्हणतो. आणि सुमारे 3 ते 7 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर एखाद्या विद्यापीठाने दिलेलं प्रमाणपत्र म्हणजे त्याला आपण डिग्री किंवा पदवी असे म्हणतो मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारचं डिग्री आणि डिप्लोम्याची थोडक्यात व्याख्या आहे. तर आता नेमकी भानगड जी आहे ती कशासाठी झालेली आहे ते आपल्याला कोर्टची जी तारीख राहणार आहे त्याची वाट बघावी लागणार आहे. सोबतच काही इन्फॉर्मेशनसुद्धा आपल्याला WRDच्या संदर्भात मिळालेली आहे. ठीक आहे. पुढच्या वीकमध्ये अनुरेखक पद वगळता आता अनुरेखक पदाचे जे आहे कोर्ट केसमुळे मला वाटते जे पुढची प्रोसेस आहे ती येणार नाही. कोर्टाचा जोपर्यंत डिसिजन येणार नाही मित्रांनो तोपर्यंत पुढचे प्रोसेस होणार नाही, कारण कोर्ट आता त्याच्यावर काय निर्णय घेते याच्यावर सगळं डिपेंड राहणार आहे. ठीक आहे. एक वेळा कोर्ट केस पडली तर तुम्हाला तारीखवर तारीख जी प्रक्रिया ते सुरू होत असते. मला वाटते लवकरात लवकर जो आहे तो न्यायनिवाडा केसचा लागावा, कारण की ऑलरेडी भरपूर भरत्या ज्या आहेत त्या पेंडिंग आहेत. बाकीच्या पोस्ट ज्या आहेत मित्रांनो त्याचे जे आहे ते पुढच्या वीकमध्ये जसे मोजणीदार झालं, कालबा निरीक्षक झालं
आणखी बऱ्याच काही पोस्ट आहे, त्या पोस्टच्या पुढच्या वीकमध्ये जे आहे ते डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करता एक मेल येणार आहे विद्यार्थ्यांपर्यंत. त्याच्यानंतर तुमचा DV होणार आहे. DV झाल्यानंतर तुमच्याकडे जॉईनिंग लेटरसुद्धा येणार आहे. ठीक आहे. फक्त केस जे आहे ते अनुरेखक ट्रेसर पदाकरता आहे, त्याच्यामुळे बाकीच्या पदावर याचा काही परिणाम होणार नाही. ठीक आहे. तर याच्यानंतर जी काही अपडेट माहिती येईल चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नेहमीप्रमाणे पोहोचवण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय आणि स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.